समोर दिसतोय आहे नागफणी डोंगर आणि आज जो आपला ट्रेक आहे हा आहे भसगड किंवा भास्करगड म्हणतात आणि त्याच्या शेजारीच आहे उटवडगड. उटवड डोंगर आहे, किल्ला नाही त्याच्यावर, पण ट्रेक आहे तो. अतिशय सुंदर असे वातावरण इथले. प्रीतम भाऊ आणि आम्ही आज दोघेच जण आहे. रामलखन. इथून हरिश्चंद्रगडकडे जातो. अरे सॉरी, हरिहरगड. आणि हा समोर हरिहरगड आहे. आपल्याला जायचंय भसगड साठी. समोर भसगड आणि नागपणे. कुरवाडी माता. जय महाराष्ट्र, जय शिवराय. तर आपण चाललोय भसगडला आणि भसगडला जाण्यासाठी इथून रस्ता आहे. तसा खरा रस्ता इकडनं आहे, पण आता इथून शॉर्टकट आहे थोडासा. आपण इथे जाऊ. हा रस्ता आलाय त्र्यंबकेश्वरवरून, हरिहरगडापासून आलो आपण. समोर जिथून सूर्य उगवतोय आहे नागफणी डोंगर आणि याच्याच समोर भसगड. आता आपण ट्रेकला सुरुवात करतोय. सोबतीला मावळे आहेच. जंगलातून रस्ता आहे. पहिले जंगल लागलंय. हा, एक जंगलाचा टप्पा पार करून आलोय. पुढे परत जंगल आहे. जंगल बऱ्यापैकी आहे. वातावरण बघा. उत्तम भाऊ येत आहे. जय श्रीराम. मागे आम्ही एकदा या ट्रेकून गेलेलो आहे. उटवड यावेळेस गेलो होतो. उटवड जाण्यासाठी हा भसगड निम्मा किल्ला चढून जावा लागतो आणि तिथून 2 रस्ते फुटतात. दाट जंगल जरी असलं तरी चुकण्याची भीती नाही, कारण गड संवर्धनाचं काम झालेलं आहे. जागजागी बाण आहे आणि झाडांवर पण अशा पाट्या लावलेल्या आहे. जंगलातून रस्ता आहे. पावसाळ्यात अतिशय सुंदर असा ट्रेक आहे करण्यासारखा. इथून जवळच हरिहर पण आहे. तुम्ही हरिहर करून पण हा किल्ला करू शकता. पक्ष्यांचे अतिशय सुंदर आवाज येत आहे. शांतता पण आहे. मनाला शांती लाभते. असा रस्ता आहे. पावसाळ्यात खूप मजा येते या ट्रेकला. थोडी सपाटीवरून पुढं आल्यानंतर एक पावसाळा जर असेल तर इथनं पाणी वाहतं आणि इकडनं कोरडं असतं. तर या कोरड्या बाजूकडून जाऊ नका. हा जंगलात जातो रस्ता आणि हा जो आहे खडकाचा रस्ता, इथे बांध केलेले आता, ते कालांतराने पुसून जातात. आम्ही मागे एकदा आलो होतो धुक्याच्या वेळेस, इथे रस्ता चुकलो होतो. तर इथून सरळ जायचं आपल्याला, हे लक्षात ठेवा. आणि पावसाळा जर असेल तर इथे धबधबे वाहतात, चांगले पाणी वाहतं. पाण्याच्या वाटेनेच जायचंय. इथून सरळ जायचंय. परत एकदा गंधाट झाडी लागलेली आहे आणि तिथून पुढे मार्गक्रमण करतोय. उजव्या हाताला जर गेलं तर इकडे उटवडला रस्ता आहे समोर उटवड.
इथूनच जायला रस्ता आहे. तिकडे न जाता आपल्याला डाव्या हाताला वळायचं आहे. रस्ता चांगला मळलेला असल्यामुळे रस्ता चुकण्याची भीती नाही. याच्यात दिसत नाही एवढा डॅम, धोकं आहे थोडंसं त्याच्यामुळे. समोर उटवडचा नजारा आणि खालची व्हॅली. या रस्त्याने आपण वरती आलोय. उत्तुवड डोंगरावर जाण्याच्या आधी एक व्हॅली लागते. आहे व्हॅलीचा नजारा आणि पाणी त्याच्या शेजारीच इथे मंदिर दिसतंय एक कसलं. पुढून उटवडला चढायचं आहे आणि हा आहे भसगड. पुढे कूच करू. चलो प्रीतम भाई. डोंगर सुरू झाला आणि थोडं पुढं आल्यानंतर छोटीशी अशी नैसर्गिक गुहा लागली. आणि थोडा नाश्ता म्हणून भत्ता आलेला आहे. आपल्या नाशिकचा प्रसिद्ध असा भत्ता भाऊ घेऊन आले. आता पुढे निघायचंय. उभा कातळे आणि कातळाला खेटून रस्ता आहे. या कातळात नैसर्गिक अशा भरपूर गुहा लागल्या. जर मुक्काम करायचा असेल तर मुक्काम होऊ शकतो इथे. काय डोंगराच्या कडेने येताना पुढे आलो ना अचानक पायऱ्या लागल्या आणि पुढे बघा नागमोडी वळणाचा रस्ता आहे. हा जातो महादरवाज्यात. प्रीतम भाऊ पोहोचले थोडे वरपर्यंत. आताशी सुरुवात झालेली आहे. नागमोडी वळण घेत आपण चाललोय दरवाजाच्या दिशेने. आणि हे जे दगड पडलेले दिसतंय हे संवर्धनामुळं इथे दिसतंय. असे पहिले इथे दगडाचा मलबा होता पूर्ण. किल्ले संवर्धनाचं काम अजूनही चालूच आहे. आणि गडप्रेमींना शिवप्रेमींना जसा वेळ मिळेल तसे येऊन गड संवर्धन करताय. दगड फोडण्यासाठी वेगळीच युक्ती लावलेली आहे. याला होल मारतात आणि काहीतरी केमिकल टाकून दगड फोडले जातात. कारण इतके मोठे दगड उचलून नेणं आजच्या काळात शक्य नाही माणसाच्या याने. आणि थोडं पुढे गेलं की महादरवाजा लागणार आहे. पुढे हा महादरवाजा लागलाय. वरती शिल्प कोरलेले, थोडे तडे पण गेलेले वरच्याला. आणि पूर्वी बऱ्याच वर्षापूर्वी ही जी जागा दिसते इथपर्यंत हात जवळपास 3 ते 4 फूट इतका मलबा होता. आणि आता हा दरवाजा मोकळा श्वास घेतोय. दोन्ही बाजूला देवडे छोटेचे आणि असा वर जाण्यासाठी रस्ता. आणि हा आहे दरवाजा. यातून आपण बाहेर आलो. आणि वरती थोडंसं धोकेदायक आहे. याला काहीतरी आधार देण्याची गरज आहे. पुढच्या वेळेस आलो तर आपण एखादा बांबू बल्ली वगैरे घेऊन आधार देण्याचा प्रयत्न करू. दरवाजाचा जो नागमोडी वळण आहे त्याच्यावरती आलोय आपण. इथून असा हा नागमोडी वळण होत या दगडाला कोरल्यानंतर इथून आलोय असं. आणि आपण एक्झॅक्ट आता दरवाजाच्या वरती आहे.
इकडनं हा दरवाजा. इथून वर जातं रस्ता. सोबती आपले पुढे जात आहे. गड संवर्धनात जे मलबा निघाला तो असं या ठिकाणी टाकले गेलाय. सलाम या गडप्रेमींना. दरवाजातून थोडं पुढं आल्यानंतर वास्तूंचे अवशेष लागले. इथे बराच मोठा वाडा आहे. आणि थोडं पुढे गेल्यानंतर पाण्याचे टाके पण दिसतंय. इथे पण संवर्धनाचं काम चालू केलेलं आहे. एक तलाव झालाय उपसून, एक टाक, दोन्ही जॉईंट आहे. अजून काम चालू आहे. आपल्याला शक्य झाल्यास माहिती मिळाल्यास आपण येऊ संवर्धनासाठी. वरती जाऊन येऊ आता बाले किल्ल्यावर. खालचे नजारे बघा. तळ बनवलेलं आहे आणि त्याच्यावरती सगळं जंगल आहे, बांबूचं जंगल. आता पुढे कूच करणार आहे. इथं आलोय बाले किल्ल्याजवळ. इथं पण संवर्धनाचं काम बऱ्यापैकी केलेलं आहे. बाजूचं सगळं मलबा उचललेलं आहे. आणि पुढे आहे हनुमंतरायाचं मंदिर. थोडं उघड्यावर जरी असलं तरी अस्तित्व टिकून आहे मंदिराचं. अजून एक पाण्यात टाकं लागलंय. याचं पण संवर्धन झालंय म्हणून आज कमीत कमी टाकं दिसतंय. आणि टाक्यापासून वर गेल्यानंतर इथे हनुमंतरायांचे मंदिर. बाले किल्ल्याच्या थोडे पुढे आल्यानंतर हनुमंतरायांची अखंड दगडात कोरलेली मूर्ती लागली. आणि झेंडा थोडा तिरपा झाला होता. प्रीतम भाऊंनी लगेच सरळ करून घेतला लागावात. हे असं हे मंदिराचं पावित्र्य राखा. बुट चपला घालून मध्ये जाऊ नका, सगळ्यांना सांगणं आहे. आणि वरती पण किल्ल्याचे अवशेष दिसतंय. वास्तू असा आहे. परत थोडे पायवाटेने पुढे आल्यानंतर दोन पाण्याचे टाके लागले. आणि हे जे झाड आहे इथे सामध्ये प्रीतम भाऊ गेले वरती. त्यांनी आवाज देऊन सांगितलंय. उटवडच्या बाजूने आल्यानंतर इकडं असे तटबंदी बनवलेल्या होत्या पूर्वी. इथून दिसतंय. थोडे जीर्ण जरी झालेले असले तरी त्यांचं अस्तित्व आज पण टिकून आहे. गडाच्या पूर्ण माथ्यावर आल्यानंतर समाधी सारखं लागलंय. काय आपल्याला कल्पना नाही. कोणाला माहिती असेल तर कळवा. हे पादुका दिसतंय, पाय दिसतंय. इथं पूर्वी काहीतरी मूर्ती असं तिथे, कालांतराने पडून गेली. मंदिरापासून थोडं पुढं आल्यानंतर आपण दरवाजाकडनं वळता थोडं पुढे आलो. पुढे थोडं उतरून आल्यानंतर परत पाण्याचे टाके लागले. सध्या स्थितीला थोडंफार पाणी पण आहे. संवर्धनाचं काम झालंय. परत एकदा त्यांना सलाम. हे एक आणि त्याच्या शेजारीच दुसरं एक टाक आहे. पुढे पण अजून टाके असू शकतात. थोडं पुढे जाऊन बघू. समोरच नागपणी आणि हा दिसतोय हा हरिहर किल्ला. नाशिकची शान हरिहर किल्ला.